नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील माहिती घेऊया हा पाठ आपण आज पाहणार आहोत. माहिती घेऊया. आता माहिती कोणाची घ्यायची आपल्याला या पाठामध्ये तर डॉक्टर वसंत गोवारीकर. माहिती यानी इंफॉर्मेशन हमें लेना है, किसकी इंफॉर्मेशन हमें जानना है इस लेसन में, तो डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया रचणारे डॉक्टर वसंत गोवारीकर म्हणजे इंडिया में विज्ञान और तंत्रज्ञान की शुरुआत करने वाले साइंटिस्ट कौन थे तो डॉक्टर वसंत गोवारीकर. अवकाश, हवामान आणि लोकसंख्या या 3 क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण असे संशोधन केलेले आहे. कोणते कोणते? अवकाश. अवकाश म्हणजे स्पेस. स्पेसमध्ये तुम्ही जे सॅटेलाइट वगैरे जे म्हणतात ना स्पेस सायन्स त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हवामान म्हणजे क्लायमेटच्या बाबतीमध्ये आणि लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये त्यांनी शोध लावलेले आहे. स्पेस सायंस, क्लाइमेट, पॉपुलेशन इन 3 क्षेत्रों में उन्होंने संशोधन किया हुआ है. तो अभी हम देखते हैं डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती. त्यांची माहिती आपण घेऊया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली त्यांचे नाव म्हणजे डॉक्टर वसंत गोवारीकर. आता आपल्याला माहिती, आपल्याला नेहमी चिंता असते, हवामान खात्याचा अंदाज वर्तवला जातो असं आपण नेहमी ऐकत असतो, बरोबर आहे. तर जे पाऊस कधी पडेल, किती पडेल ही शेतकऱ्याला किंवा देशभरात सर्वांना चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी मान्सूनचा अंदाज म्हणजे पाऊस कसा पडेल, किती पडेल याचा अंदाज घेतला जातो. ही अंदाज घेण्याची नवीन पद्धत कोणी शोधून काढली तर डॉक्टर वसंत गोवारीकर. हमारे देश में बारिश कब होगी, कितनी बारिश हो सकती है, ऐसी चिंता हमें लगी रहती थी. तो ये चिंता दूर करने के लिए कितनी बारिश होगी, कब बारिश होगी, ये एक अंदाजा लेने का एक क्या बोलते हैं उसको नया सिस्टम ढूंढ के निकाला. किसने? डॉक्टर वसंत गोवारीकर ने. आता डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पांची चुणूक लहानपणीच दिसून आली. आता डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म कधी झालेला आहे तर 25 मार्च 1933. कब हुआ है उनका जन्म? 25 मार्च 1933 1933 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी यांचा जन्म झालेला आहे पुण्याला. अगदी लहानपणीच डॉक्टर वसंत गोवारीकर यांना वेगवेगळ्या कल्पना सुचायला लागतात. आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाण्यात दिसतात, म्हणजे त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे लहानपणीच त्यांना वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचायला लागल्या होत्या. अगदी वयाच्या आहे तरी त्यांनी 13 वर्षाचे असताना पण वयाच्या 11व्या वर्षीच त्यांनी एक पद्धत शोधली होती. यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळली जाण्याची पद्धत त्यांनी शोधली होती. म्हणजे नेमकं काय केलं होतं त्यांनी? जब वसंत गोवारीकर 11 साल के थे, उनका जन्म कब हुआ है? 1933 में. यानी ये सब हमारे देश स्वतंत्र होने के पहले की परिस्थिति थी. तो उस टाइम पे उन्होंने क्या किया? आपको पता है गांधी जी चरखा चलाते थे. चरखा जिसमें से धागा तैयार होता था. आपने कभी कभी फोटो में वगैरह वो देखा होगा. तो वो चरखा जो गांधी जी चलाते थे, वो चरखा हाथ से उनको घुमाना पड़ता था. वो धागा एक व्हील था, चाक था, उसको हाथ से वो लोग घुमाते थे. तो वसंत गोवारीकर ने उस टाइम पे वो धागा अपने आप उस चाक के आजू बाजू में बंध जाना चाहिए ऐसा उन्होंने एक सिस्टीम ढूंढ के निकाला था. वसंत गोवारीकरांनी काय केलं होतं? वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी
यांत्रिक पद्धतीने म्हणजे जे हाताने चरखा फिरवून धागा गुंडाळला जायचा तसं हाताने न फिरवताना यंत्राच्या साह्याने चरख्याचा हा धागा आपोआप गुंडाळला जाईल अशी पद्धत त्यांनी शोधून काढली होती. फक्त 11 वर्षाचे म्हणजे आता तुम्ही 6वीला आहात, तुमच्यापेक्षा फक्त 2-1 वर्षांनी ते मोठे असतील. त्या काळात त्यांनी ते चरख्याला यांत्रिक पद्धतीने चरख्याला धागा गुंडाळण्याची पद्धत शोधून काढली होती आणि त्यांचं खूप कौतुक सुद्धा त्यावेळेला झालं होतं. बरोबर, ये मैंने आपको ऍडिशनल बताया है. आणि नंतर अवघ्या 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. त्यांना काय बनवायचं होतं? मोटार बनवायची होती. मोटार यानी कार, मोटार यानी कि कार उनको बनानी थी. तो उन्होंने क्या किया था उस टाइम में? अमेरिका के हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड कोण आहे आपको पता है? तुम्हाला माहिती का हेनरी फोर्ड कोण आहे? हेनरी फोर्ड म्हणजे ज्यांनी सगळ्यात पहिले 4 चाकी वाहन म्हणजे कार बनवली. हेनरी फोर्ड यानी कि वो ऐसे इंसान है जिन्होंने फर्स्ट टाइम फोर व्हीलर यानी कार जिन्होंने बनाई. और कार की जो सबसे बड़ी कंपनी है फोर्ड कंपनी, उसके मालिक मतलब जो उन्होंने स्थापन की हुई थी, हेनरी फोर्ड ने फोर्ड ये कंपनी था स्थापन की हुई थी और उन्होंने ही कार बनाई थी पहली. तो ऐसे हेनरी फोर्ड, तो उनको भी कार बनानी थी वसंत गोवारीकर को. तो उन्होंने क्या किया उस टाइम पे? देखो वो इंडिया में, हेनरी फोर्ड कहाँ पे थे? अमेरिका में. पर उनके मन में इच्छा थी कि मुझे मोटार बनानी है, यानी मुझे कार बनानी है. तो ये इच्छा उनको पता था पहली कार बनाने वाला इंसान कौन था? हेनरी फोर्ड था. तो हेनरी फोर्ड ही हमें कुछ मदद कर सकता है. त्यांना माहिती होतं पहिली कार कोणी बनवली होती? हेनरी फोर्डने बनवली होती. तर हेनरी फोर्ड आपल्याला नक्की या कामामध्ये मदत करू शकतो, म्हणून त्यांनी आपली ही इच्छा कोणाला? त्याला अमेरिकेला पत्र लिहून कळवली. त्यावेळेला फोन, ईमेल, इंटरनेट, हे व्हाट्सएप, फेसबुक काहीच नव्हतं. उस टाइम पे फोन, ईमेल वगैरह ये सब नहीं था. खत लिख के ही बातें हो सकती थी. तो उन्होंने क्या किया? लेटर लिखा हेनरी फोर्ड को कि मुझे ऐसे ऐसे मेरे मन में इच्छा है, मुझे मोटार बनानी यानी कार बनानी है. अभी उनको ये पता था हेनरी फोर्ड कहाँ रहता था? अमेरिका में. वसंत गोवारीकर कौन थे? महाराष्ट्रीयन. उनका जन्म कहाँ हुआ था? पुण्यामध्ये त्यांचा जन्म, पुणे में उनका जन्म हुआ था. वो महाराष्ट्रीयन थे, उनको मराठी आती थी. अभी हेनरी फोर्ड को मराठी नहीं आती थी. तो उनको ये पता चल गया की हेनरी फोर्डला मराठी कळणार नहीं. म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन उन्होंने मराठी में खत लिखा पहले और अपने दोस्त की मदद लेके उसका इंग्लिश में ट्रांसलेशन किया. भाषांतर यानी ट्रांसलेशन. काय केलं त्यांनी? स्वतः मराठीमध्ये पत्र लिहिलं आणि आपल्या मित्राच्या मदतीने त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, ट्रान्सलेशन केलं आणि हेनरी फोर्डला पाठवलं सुद्धा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतकी तीव्र इच्छा होती की मला कार बनवायची आहे, याच्यासाठी मला कोण मदत करू शकतं, म्हणजे याचा अभ्यासही त्यांनी केला होता. देखो बच्चों, सिर्फ अपने मन में इच्छा होने से कुछ नहीं होता है. इच्छा के साथ हमें उस मार्ग पे चलने के लिए कोशिश भी करनी पड़ती. उनके मन में सिर्फ इच्छा आ गई कि मुझे कार बनानी है और वो चुपचाप बैठ गए, नहीं. उन्होंने ढूंढा, बुक्स पढ़ी होगी उन्होंने. अभी उनको कैसे पता चला कि हेनरी फोर्ड ही ऐसा इंसान है जिसको कार के बारे में हम लोग बता सकते हैं. हेनरी फोर्ड की तब तक खुद की कंपनी उसने खोल ली थी कार बनाने की. तो बुक्स पढ़ने के बाद ही उनको पता चला होगा ना कि हेनरी फोर्ड ऐसा ऐसा इंसान है. मतलब उन्होंने मन में इच्छा आते ही उस तरीके कोशिश करने की, अपनी इच्छा पूरी करने के लिए कोशिश करना भी जरूरी है. आपल्या मनामध्ये जर इच्छा आली तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने त्यांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती. आणि लगेच त्यांनी हेनरी फोर्डला पत्र पाठवलं. आता अमेरिकेतला इतका मोठा माणूस हेनरी फोर्ड, पण तरी सुद्धा हेनरी फोर्डने पण त्यांच्या पत्राची दखल घेतली मतलब उन्होंने उसका लेटर पढ़ा और उसको जवाब भी दिया. उनको काय केलं त्यांनी? त्यांच्या पत्राचं उत्तर पण पाठवलं और उसके साथ त्यासोबत काही पुस्तके पण पाठवली. सिर्फ उनके लेटर का जवाब नहीं भेजा उन्होंने, तो उनके साथ कुछ किताबें भी भेजी उनके लिए, क्योंकि उनको पता चल गया ये होशियार लड़का है, ये आगे जाके कुछ कर सकता है. इसलिए उन्होंने कुछ किताबें भी उनके लिए भेजी. ये कितने बड़ी सम्मान की बात थी वसंत गोवारीकर की. एक छोटे बच्चे का लेटर हेनरी फोर्ड जैसे बड़े आदमी ने पढ़ा और उनके लिए किताबें भेजी, ये बहुत बड़ी बात थी. मोठी गोष्ट होती त्या काळामध्येही की त्यांच्यासारख्या लहान मुलाचे, 13 वर्षाचे म्हणजे अतिशय लहान होते ते, त्यांचं पत्र वाचून त्याला उत्तर पाठवणं आणि त्यांच्यासाठी काही पुस्तके पण पाठवणं,
म्हणजे त्यांनी पत्र त्या पद्धतीने इतके चांगल्या प्रकारे लिहिलेलं असेल ते. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणी दिसून आली होती. कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे काय? खूप अशी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काय म्हणतो आपण त्याला, दृढ संकल्प. संकल्प म्हणजे की जे त्यांनी मनात ठाणलंय, जे त्यांनी मनात करायचं ठरवलेलं आहे, त्याला पूर्ण करण्याची चुणूक म्हणजे लहानपणीच त्यांना आपल्याला ती दिसून आलेली होती. कारण की त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या मनामध्ये फक्त कल्पना आली की मला हे करायचं आहे, कार बनवायची, तर त्यांनी बरोबर तो माणूस शोधला आणि त्या माणसाला पत्र पाठवलं. म्हणजे जे करायचं आहे आपल्या संकल्पापर्यंत, जे आपण ध्येय ठरवलं आहे, संकल्प म्हणजे आपण जो काही ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयापर्यंत जाण्याची त्यांच्यामध्ये इच्छा पण होती आणि ते प्रयत्नशील सुद्धा होते त्यासाठी. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्किंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापूरला त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचं पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं होतं. नंतर उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले होते? इंग्लंडला बर्मिंगहॅम विद्यापीठात, बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयात संशोधन केले. रासायनिक अभियांत्रिकी या विषयामध्ये त्यांनी संशोधन केले आणि पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. त्याच तिथेच त्यांनी संशोधन केलं आणि इंग्लंडलाच ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये संशोधक म्हणून त्यांना नोकरी मिळाली आणि त्यांनी तिथे कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू झाले. आता विक्रम साराभाई म्हणजे कोण? विक्रम साराभाई म्हणजे आपण त्यांना असं म्हणू शकतो फादर ऑफ इस्रो. विक्रम साराभाई हे सुद्धा मोठे शास्त्रज्ञ आहेत, ज्याला इस्रो जी आपली अंतराळ संस्था आहे भारताची, तिचे फादर ऑफ इस्रो असं ज्यांना ओळखलं जातं, तिचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली म्हणजे विक्रम साराभाईंनी वसंत गोवारीकरांना आग्रह केला होता की तुम्ही आपल्या भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू व्हा आणि ते तेव्हा भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू झाले म्हणजे कामासाठी आले. भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात ते 1967 साली कामासाठी रुजू झाले होते. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घन पदार्थामधली ऊर्जा या विषयावर संशोधनासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली घन पदार्थातील ऊर्जा या विषयावर संशोधन करण्याचं जी टीम बनवली होती त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं तर वसंत गोवारीकरांकडे होतं. त्यांच्या पुढाकाराने नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला होता आणि भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. अग्निबाण म्हणजे काय तुम्हाला माहिती ना? माहिती का अग्निबाण म्हणजे? रॉकेट. आता आपण पिक्चर पाहिला असेल तुम्ही सर्वांनी, मिशन मंगल पाहिला है ना? मिशन मंगल फिल्म आप लोगों ने देखी होगी. उसके अंदर जो रॉकेट थे उसको अग्निबाण बोलते हैं. तो या रॉकेट चालवण्यासाठी जे घन इंधन बनवण्याचं तंत्र होतं हे तंत्र कोणी विकसित केलं होतं तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी हे तंत्र विकसित केलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे वसंत गोवारीकर हे अगदी मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की अवकाश झालं, हवामान खात्याचं झालं, त्याचप्रमाणे लोकसंख्या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संशोधन केलेलं होतं आणि खूप मोठं त्यांचं नाव होतं. या सर्व त्यांनी जे शोध लावलेले होते त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे नाव होतं. आता हवामान खात्याचा अंदाज आपण आता थोड्याच दिवसापूर्वी अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी आपण सगळे अगदी रात्रभर जागून आपण निसर्ग वादळ येतंय, हे वादळ आता इथपर्यंत पोहोचलं, हे वादळ तिथपर्यंत पोहोचलं, हे सगळं आपण ऐकत होतो की नाही? कुछ 1-1.5 महीने पहले हम लोग सुन रहे थे निसर्ग नाम का कोई बड़ा सा हवा का झोंका आ रहा है, वादळ ये आ रहा है, तूफान आ रहा है, ये तूफान यहाँ तक आया, ये तूफान गुजरात से आ रहा है, ये तूफान गुजरात से मुंबई आया, मुंबई से आगे नासिक आया, ऐसे हम लोग सुन रहे थे. तो ये कहाँ कहाँ जा रहा है ये हमें किस तरह से पता चल रहा है?
तर आपलं जे हवामान खातं आहे, हवामान का जो अपना जो काम करते, क्लाइमेट देखने का जो काम करते हैं, वो लोग हमें ये सब बताते थे। तो ये सब काम करने में बहुत बड़ा योगदान किसका था? वसंत गोवारीकर. हे सगळं जे हवामान खात्याचा जे आता अचूक अंदाज आपण ओळखू शकतो, याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं होतं? वसंत गोवारीकरांचं होतं. आणि म्हणून त्यांच्या कार्याचा आपल्याला इथे अभ्यास करायला दिलेला आहे, की असे जे संशोधक आहेत त्यांची माहिती आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण पण काहीतरी नवीन शोध करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. जैसे मैंने बताया कि जैसे हर एक पल पे अभी हमें क्लाइमेट का भी मोबाइल पे भी हम देख लेते हैं, इतने बजे बारिश हो सकती है, आपका क्लाइमेट अभी धूप है, अभी थोड़ा-सा कम धूप है, ठंडी का वातावरण है, ऐसे आजकल मोबाइल पे भी मैसेज आ जाते हैं। तो जब भी ये सब मोबाइल वगैरह नहीं था, इंटरनेट नहीं था, उस टाइम पे भी जो क्लाइमेट का अंदाजा है वो ठीक तरह से लगना चाहिए। ऐसा काम करने में वसंत गोवारिकर इनका बहुत बड़ा हाथ था। तो ऐसे जो संशोधक है, क्योंकि भी अभी क्लाइमेट का अंदाजा हम लोगों को आता है, तो उसकी वजह से बहुत सारे काम हमारे आसान हो जाते हैं। एक तो बारिश कब होगी, कितनी होगी, ये हमारे किसान लोगों को पता चल जाता है, तो फिर उनको खेती के काम करने में आसानी हो जाती है। अगर कहीं पे बड़े-बड़े तूफान आने वाले होते हैं, वो भी हमें पहले पता चल जाता है, तो जहाँ तूफान ज़्यादा आ सकता है, वहाँ पे हम लोग पहले ही प्रिकॉशन लेके वहाँ के लोगों को पहले ही सावधान कर सकते हैं कि आप लोग घरों से बाहर निकल जाओ या फिर कहीं और चले जाओ, यहाँ पे भी तूफान आने वाला है। यानी ये बहुत महत्व का संशोधन उन्होंने किया है हवामान के लिए, क्लाइमेट जानने के लिए जो किया हुआ है, तो उनका जो योगदान है हमारे इंडियन साइंस में जो नए नए आविष्कार हुए उनमें वसंत गोवारीकर इनका योगदान बहुत बड़ा है और इन लोगों से हमें प्रेरणा लेनी है. यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, नवीन नवीन काहीतरी शोध आपल्याला लावायचे म्हणून त्यांची माहिती घेऊया. हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आता आपण याचा स्वाध्याय पाहूया. स्वाध्याय हा छोटासाच त्यांनी दिलेला आहे. आता बघा पहिला प्रश्न काय आहे? भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध याची माहिती घेऊन तक्ता तयार करा आणि वर्गात लावा. अतिशय छान हे आहे. भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध याची माहिती घेऊन तक्ता तयार करा आणि वर्गात लावा. आता हे काम तुम्हालाच करायचंय. आता सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे तुम्ही घरातच आहात. तुमच्याकडे इंटरनेट हे माध्यम आहे. तुम्ही आता हे सगळं पण ऑनलाईनच पाहतायत माझे व्हिडिओ म्हणजे तुम्ही इंटरनेट कसं वापरायचं तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना किंवा मोठ्या भावाला सांगू शकतात. आणि खरंच हे खूप चांगलं कार्य तुम्हाला दिलेलं आहे, की भारतामध्ये कोण-कोण जसं वसंत गोवारीकर झाले, त्याचप्रमाणे विक्रम साराभाई झाले, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम झाले, असे बरेच शास्त्रज्ञ आपल्या भारतामध्ये झालेले आहेत. तर हे कोणते-कोणते संशोधक आपल्याकडे होते आणि त्यांनी काय-काय शोध लावलेले आहे, हा तक्ता तुम्ही नक्की तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मला पण टाका, की खरंच तुम्ही अभ्यास करताय की नाही ते मला समजेल. क्या आहे हमारा पहला प्रश्न? भारतीय संशोधकांची नावे लिहा आणि त्यांनी लावलेले शोध याची माहिती घेऊन तख्ता तैयार करा आणि वर्गात लावा. आपको क्या करना है? जो साइंटिस्ट हमारे इंडिया में होके गए जैसे वसंत गोवारिकर हो गए, विक्रम साराभाई हो गए, उसके बाद में डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हो गए, ऐसे बहुत सारे साइंटिस्ट हमारे इंडिया में है. उन्होंने क्या-क्या आविष्कार किया हुआ है उसका इंफॉर्मेशन का एक चार्ट एक साइड में पूरे साइंटिस्ट का नाम और उनके आगे उन्होंने क्या आविष्कार किया है उसके बारे में आपको लिखना है. ऐसा चार्ट बना के आपको आपके नोटबुक में अभी बना के रखो क्योंकि वर्गात लावायला क्लास में तो आप नहीं जा रहे हो पर आप नोटबुक में जरूर बना के रखो और आपको अगर होता है तो आप उसको कमेंट बॉक्स में भी आप डाल सकते हो तो मैं देख सकती हूँ कि आप सच में पढ़ाई कर रहे हो या नहीं. अभी क्वेश्चन नंबर 2 क्या है? कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते? विचार करा आणि लिहा. अभी नेक्स्ट काय? कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते? कौन-कौन से चीजों में अभी नए-नए आविष्कार होने चाहिए ऐसे आप लोगों को लगता है? अभी की आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर सगळ्यात पहिले आपल्याला काय वाटतंय? कोरोनावरती औषध सापडावं, कोरोनावरती काहीतरी संशोधन व्हावं, हाच विचार आपल्या मनामध्ये येतोय की नाही? फिलहाल अभी जो परिस्थिति में हम लोग हैं तो हमारे मन में क्या आ रहा है बच्चों के इस कोरोना पे कुछ ना कुछ अभी साइंटिस्ट लोग ढूंढ ले, दवाई ढूंढ ले, वैक्सीन ढूंढ ले जल्द से जल्द और हम लोग घर के बाहर निकले.
अभी की फिलहाल के लिए तो यही हमारे मन में आ रहा है. बरोबर आहे की नाही? आता मस्करीचा भाग झाला हा. पण तुम्हाला काय वाटतं, की कोणकोणत्या गोष्टी आणि मस्करी नाही तर खरंच आता आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतंय, की कोरोनाच्या व्हॅक्सिनवरती आणि कोरोनाच्या औषधींवरती संशोधन व्हायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर आपल्याला मिळायला पाहिजे. तर अजून अशा इतर कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं संशोधन व्हायला पाहिजे? ऐसी कौन-सी चीज़ें हैं जिसमें आपको लगता है कि इसमें कोई नया आविष्कार होना चाहिए? तो वो भी आप सोचो और लिखो. मी तुम्हाला आता का सांगते, की लॉकडाऊनचा काळ आहे, तुम्ही घरात आहे, तुम्ही घरामध्ये आहेत. ऑनलाईन तुम्ही अभ्यास करतायत, मला माहिती आहे. पण आपल्याकडे वेळ भरपूर आहे कारण आपल्यावरती परीक्षांचं वगैरे असं ओझं नाहीये. एग्ज़ाम आ रही है, एग्ज़ाम की क्वेश्चन आंसर हमें करने हैं, ये ट्यूशन को जाना है, वो ट्यूशन को जाना है, ऐसा हम लोगों का नहीं है. स्कूल भी होती है, 2 या 3 घंटे होती है हमारी, बराबर है? तो उसके बाद में तो हम लोग फ्री होते, तो उस फ्री टाइम में मोबाइल पे गेम खेलने क्योंकि बाहर तो हम लोग नहीं जा सकते, ग्राउंड पे गेम खेलने आप लोग नहीं जाते हो, घर में ही हो. तो मोबाइल पे खेलने से अच्छा ये सब ढूँढो, ये सब पढ़ाई करो. मोबाइल पे गेम खेलने से अच्छा साइंटिस्ट लोगों के नाम ढूंढो, उन्होंने क्या-क्या आविष्कार किया है वो ढूंढो. आगे आप लोग सोचो क्या ऐसी कुछ चीज़ हो सकती है, हमें लग सकता है कि इसमें कुछ आविष्कार होना चाहिए, आपके मन में आ सकता है और ये मुझे कमेंट बॉक्स में ज़रूर बताना कि आपको किस चीज़ में ऐसा लगता है कि इस चीज़ में आविष्कार होना चाहिए. तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावंसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्यांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. आता इथे वचन बदलाय. आता बघा भिंत कोसळली. तर भिंत काय आहे? एकवचन आहे. भिंती त्याचं अनेक वचन केल्यावरती भिंती कोसळल्या. आता मला कविता आवडली. आता कविता एक आहे तर त्याचं अनेक वचन पण कविताच होतं. तर मला कविता आवडल्या. त्याने खुर्ची ठेवली. आता खुर्चीचं वचन बदलणार आपण. त्याने खुर्च्या ठेवल्या. मधू आंबा खा. आता आंब्याचं वचन बदलणार आपण. मधू आंबे खा. आलं लक्षात? आता उपक्रम काय दिलाय तुम्हाला? आंतरजालाचा उपयोग करून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा आणि कोलाज तयार करा. बघा आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. इंटरनेटचा उपयोग करून काय करायचंय तुम्हाला? वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवायची आणि कोलाज म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कसं पी-डी-एफ फाईल किंवा काहीतरी छान वसंत गोवारीकरांचं चित्र लावून त्यांनी काय-काय शोध लावलेली आहे असं तुम्ही माहिती त्यांची तयार करू शकतात. प्रकल्प वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढून चिकट वही बनवा. आता तुम्ही न्यूजपेपर जर तुमच्याकडे येत असेल तर त्याच्यामध्ये एक पान असतं त्याच्यावरती बऱ्या लहान मुलांसाठी माहिती असते तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ, संशोधक यांचीही माहिती असते. तर ते काय करायचं हे पेपरमधले कटिंग कापून ठेवायचे, एका वहीमध्ये चिटकवून ठेवायचे आणि जेव्हा आपण कधी-कधी आपल्याला गरज पडते ना, तर ह्या कात्रणांचा आपल्याला खूप उपयोग होतो. तर आता घरीच आपण आहोत तर असे उपक्रम तुम्ही नक्की करा, असं मला वाटतंय. आणि जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जा. जो मला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं कळवेल, ती उत्तरं घेऊन त्यांच्या नावासहित मी एक नवीन व्हिडिओ तयार करेल, की ह्या-ह्या मुलांनी ह्या-ह्या विषय हे असे-असे चार्ट बनवलेले आहेत आणि कोणत्या-कोणत्या गोष्टींमध्ये संशोधन वाटतं, असं तुम्हाला वाटतं तुम्ही मला नक्की सांगा. तुमच्या नावासहित आपण त्याच्यावरती एक छानपैकी नवीन व्हिडिओ बनवू. की मला असं वाटतं समजा तुमचं नाव जे काही असेल ते नावासहित आपण नवीन व्हिडिओ तयार करू, की याला ही कल्पना सुचली होती, त्याला ती कल्पना सुचली होती आणि कोणाची सगळ्यात छान कल्पना आहे त्याच्यासाठी पण आपण काहीतरी मी तुम्हाला एक छानपैकी काहीतरी आपण सरप्राईज त्याच्यासाठी प्लॅन करूया, की कोणाच्या मनामध्ये छान कल्पना येते, की नवीन कोणतं छान संशोधन व्हायला पाहिजे. तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला हा तक्ता आणि हा प्रश्न क्रमांक 2चं उत्तर नक्की पाठवा. तुमची ही उत्तरं मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये वाटली जातील आणि ज्याचं सगळ्यात छान असेल ज्याची कल्पना छान असेल, की कोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावं त्याच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी गिफ्ट किंवा काहीतरी छान अशी गोष्ट एखादी प्लॅन करूया. तर चला मग तुम्ही सगळे तयार आहात? आपल्याला ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंट तुम्हाला नक्की करायच्या आहेत. नवीन कोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हायला पाहिजे हे तुम्ही
जरी तुमच्या मम्मी पप्पांच्या मोबाईलवरून तुम्ही मला कमेंट टाकाल तरी त्या कमेंटच्या खाली तुमचं नाव टाका की माझं नाव हे आहे आणि मला ह्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावं असं वाटतं. हे तुम्ही टाईप करून मला पाठवा. ज्यांची ज्यांची माहिती माझ्याकडे येईल त्यांच्या सगळ्यांच्या नावासहित मी एक नवीन व्हिडिओ तयार करेल. आता जुलै आहे ना, 15 ऑगस्ट पर्यंत मला तुम्ही ह्या सगळ्या कमेंट पाठवा. 15 ऑगस्टला मी हा व्हिडिओ बनवेल की त्याच्यामध्ये जर तुम्ही जे एकाची जरी कमेंट मला आली तरी आपण त्याच्यावरती आपण हे करूया. 15 ऑगस्टला मी हा व्हिडिओ बनवेल की तुमच्या मनामध्ये काय काय कल्पना येतात हे मला पण कळू द्या आणि आपल्या कल्पना कुठेतरी आपण बोलून दाखवल्या तरच आपल्याला आणखीन त्याच्यामधून मार्गदर्शन मिळत असतं. जर वसंत गोवारीकरांना मोटार बनवण्याची कल्पना सुचली तेव्हा त्यांनी हेनरी फोर्डला पत्र लिहिलं नसतं, तर हेनरी फोर्डने त्यांना पुस्तकं वगैरे पाठवली नसती. त्यांनी जी पुस्तकं पाठवली, हेनरी फोर्डने त्यांच्यासाठी जी पुस्तकं पाठवली त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्या आपल्याला बोलून दाखवायच्या असतात. त्याच्यातून आपल्याला आणखी नवीन नवीन मार्ग सापडत जातात. मैंने आपको क्या बताया है कि कौन सी नई चीजों में आविष्कार होना चाहिए, ये आप मुझे कमेंट बॉक्स में जरूर बताना. उस आंसर के नीचे आपका स्टूडेंट का नाम भी लिखना कि ये मेरा नाम है और ये मुझे लगता है कि इस बात में नया संशोधन होना चाहिए. आप सब लोगों के नाम के साथ में आपके मन में जो जो कल्पनाएं हैं उसके ऊपर मैं एक वीडियो जरूर बनाऊंगी और जिसकी कल्पना सबसे अलग और हटके होगी उसके लिए भी हम कुछ ना कुछ एक अच्छा सा कुछ प्लान करेंगे. तो चलो अभी हम लोग मिलेंगे अगले वीडियो में. तब तक आपको क्या करना है, चैनल को सब्सक्राइब करना है और बेल आइकन दबाना है तो आपको अगले वीडियो के नोटिफिकेशन मिलते जाएंगे. तो अभी हम लोग मिलेंगे अगले वीडियो में. तब तक सोचो किस बात में नया आविष्कार करना है.